नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यात हवामानाचं एक वेगळं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी रात्रंदिवस कोसळणारा पाऊस, तर काही भागात आकाश फक्त ढगांचे खेळ व शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की कोणत्या भागात किती पाऊस पडतोय, कुठं पडणार आहे पाऊस व पुढचे काही दिवस तुमच्या भागात कशा प्रकारचं वातावरण राहणार आहे. तर हवामान अंदाजसाठी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर राज्यात सध्या बहुतांश भागात पावसाचा जोर थोडा कमी झालेला दिसत आहे. जेथे काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे रस्ते भरले होते, तेथे आता वातावरणात शांतता जाणवत आहेत. पण दुसरीकडे सगळीकडेच असं नाही. कोकण, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजूनही पावसाच्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? भारतीय हवामान खात्याने स्पष्ट सांगितण्यात आलेलं आहे की पुढील 5 दिवस म्हणजेच तब्बल एक आठवडा कोकण, विदर्भ व घाटमाथ्यावरील भागात पाऊस कायम राहील. काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. कोकणातील अनेक भाग विशेष म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक टिकून राहणार आहे. काही ठिकाणी धरणात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे. घाटमाथ्यावर म्हणजेच पुण्याजवळच्या ताम्हिणी घाट, साताऱ्यातल्या महाबळेश्वर परिसरात, कोल्हापूरातील जिल्ह्यातील आंबोलीसारखे भाग इथं ढग फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय. पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. विदर्भात पावसाचं चित्र थोडं वेगळं आहे. पूर्व विदर्भात म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा आणि गोंदिया इथे आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि विशेष लक्ष द्या, सोमवारपासून विदर्भातील सगळ्या जिल्ह्यात म्हणजेच नागपूर, अमरावती व अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आता लागवडीची तयारी ठेवावी, कारण मान्सूनचं हे दुसरं वळण शेतीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.